सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी राजीनामा दिलेला आहे। निंबाळकर सोमवारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। निंबाळकरांच्या भाजपा प्रवेशामुळे संजय शिंदे विरुद्ध निंबाळकर अशी लढत होणार असल्याचं सध्या बोललं जातं आहे। साताऱ्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले रणजितसिंह निंबाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या छळाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं रणजितसिंह निंबाळकर यांनी करमाळा तालुक्यातल्या जेऊर इथं बोलताना सांगितलंय। आपण माढ्यातनं इच्छुक आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि सोमवारी ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। नितीन शिंदे आपले प्रतिनिधी आहेत सध्या आपल्यासोबत फोनलाईनवर। नितीन, रणजितसिंह निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे आणि कुठेतरी माढ्यातला उमेदवार देखील यामधनं निश्चित केला जाईल असं देखील बोललं जात आहे। काय सांगता येईल त्याबद्दल? माढा लोकसभा मतदारसंघाचा जो विषय आहे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार शरद पवार यांच्या प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ झालेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीनं काही दिवसापूर्वी संजय शिंदे यांची माढ्यातून उमेदवारी जाहीर केली। आता संजय शिंदे यांना टक्कर देण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव पुढे येत होतं। मात्र आता कालच मानखटाव सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत रणजितसिंह निंबाळकर हे करमाळ्याला आले होते। त्यांनी यावेळेस बोलून दाखवले की त्यांनी राष्ट्रवादीचा जो काँग्रेसमधून त्यांची कामं त्या ठिकाणी होत नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीकडून वारंवार छळ होतोय किंवा त्यांच्याकडून वारंवार त्यांना डावललं जातं, त्यांची कामं त्या ठिकाणी केली जात आहेत। त्यामुळे आपण या छळाला कंटाळून काँग्रेस पदाचा राजीनामा देऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि माढामधून मुख्यमंत्र्यांनी जर जबाबदारी दिली तर ते आपण घेण्यास तयार आहोत असंही त्यांनी यावेळेस सांगितलं। बिलकुल नितीन, मात्र यामुळे राजकीय समीकरण बदलणार आहेत आणि याचा कुठेतरी काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे। नितीन, त्याबद्दल काय सांगताय? नक्कीच यामध्ये दोन भाग या मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा जो येतात त्यामध्ये निम्मे 2 भाग होणार आहेत। मान खटाव असेल, इकडचा माळशिरस असेल, हा जो भाग आहे या ठिकाणी हा पूर्णपणे सुरुवातीपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु यातील मताचं विभाजन होणार आहे त्याचं नक्कीच काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला याचा फरक पडणार आहे। बिलकुल नितीन, आणि भाजप प्रवेश जो आहे रणजितसिंह निंबाळकर यांचा सोमवारी होणार असल्याचं समजतंय, त्याबद्दल काय अपडेट्स आहेत? त्यांनी काल सांगितलं की मुख्यमंत्र्यांकडून त्यांना ऑफर आहे तशी, त्यामुळे त्यांनी चर्चा करून हे केलेलं आहे। राजीनामा काँग्रेसचा दिलेला आहे आणि सोमवारी म्हणजे उद्या ते मुख्यमंत्र्यांच्या समक्ष त्यांचा भाजपचा प्रवेश होईल। बिलकुल नितीन, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी राजीनामा दिलेला आहे, ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत आणि माढा लोकसभा मतदारसंघातनं ते इच्छुक असल्याचं देखील समजतं आहे। काँग्रेसला यामुळे मोठा फटका बसणार आहे। आताची ब्रेकिंग बातमी आपण पाहतो आहोत। निंबाळकर हे सोमवारी म्हणजे उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। निंबाळकर यांनी करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली आणि धैर्यशील मोहिते पाटीलही यावेळेला उपस्थित होते आणि निंबाळकरांच्या भाजप प्रवेशामुळे संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी लढत होईल असं सध्या सांगितलं जातं आहे। मात्र आपण पाहतो आहोत रणजितसिंह निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे एकीकडे भाजपला बळकटी मिळेल तर दुसरीकडे काँग्रेसला याचा मोठा फटका बसेल। पर्यायानं ठिकाणमधली जी राजकीय समीकरणं आहेत ती झपाट्यानं यामुळे बदलता आहेत। याच संदर्भात रणजितसिंह निंबाळकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। सातत्याने आम्ही काँग्रेसमध्ये काम करत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना
जिल्हा परिषदेद्वारे शौचालय सुद्धा मंजूर होऊन न द्यायची ही राष्ट्रवादीची कायम भूमिका आहे. दुर्दैवाने सरकार गेल्यानंतर राष्ट्रवादीची संख्या आणि संख्याबळावर असणारी आघाडी असल्यामुळं कायमच दबावाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते राहायला लागले. विकास कामाच्या बाबतीत तर विकास कामाच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून मिळणारी जी अन्यायकारक भूमिका होती त्याच्यामध्ये सतत संघर्ष आणि खटखट होती आणि ती कायम व्यक्त होती. निवडणुका लागल्यानंतर राष्ट्रवादीचं काम करायचं नाही या भूमिकेशी आम्ही काही समविचारी आघाडी एकत्र येऊन काही लोकांनी आम्ही ठरवलं समविचारी आघाडी करायची आणि राष्ट्रवादीला त्यांच्या कामाची फळं त्यांच्या पापाची फळं